कोल्हापूर जिल्ह्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत। या वैशिष्ट्यांवर आधारित मतदान केंद्रांची निर्मिती करून जिल्हा प्रशासनाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वेगळेपण जपलं। सुमारे 71 विविध विषयांवर आधारित मतदान केंद्रांनी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही मतदान केंद्र मतदारांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरली। यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक गावांमध्ये बनवलेली विविध वैशिष्ट्यांवर आधारित मतदान केंद्र। कोल्हापूर शहरातील देवकर पाणंद इथं महिलांच्या सहभागातून पिंक मतदान केंद्र म्हणजेच सखी मतदार केंद्र उभारण्यात आलं होतं। इथल्या वीर सावरकर हॉलमध्ये गुलाबी रंगाचे पडदे, गुलाबी फुगे, गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती। एकाही पुरुष अधिकाऱ्याची मदत न घेता केंद्र अधिकारी प्राध्यापिका डॉक्टर प्रवीणा पिष्टे, मतदान केंद्र सहाय्यक अधिकारी मनाली सातोसे, सीमा मगदूम, भारती शेटे, पूनम पोवार, सीमा खोत यांनी मतदानाची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडली। 7 महिला अधिकारी, 1 महिला शिपाई आणि 1 महिला पोलीस कर्मचारी यांनी पिंक मतदान केंद्र सांभाळलं। दिवसभरात 1324 मतदानापैकी 874 मतदान पार पडलं। जिल्ह्यातील 10 मतदान केंद्रांवर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। कोल्हापूर शहरात राजलक्ष्मी नगर, नागाळा पार्क तसंच शासकीय विश्रामधाम समोरील माईसाहेब बावडेकर विद्या मंदिरमध्ये महिला कर्मचारी मतदान केंद्र स्थापन करण्यात आलं होतं। या सर्व केंद्रावर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली। कोल्हापुरातील मार्केट यार्डात 2 मतदान केंद्रांवर युवा कर्मचारी, दिव्यांग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। कोल्हापूर महापालिकेतील मतदान केंद्र पर्यावरणपूरक पद्धतीनं सजवलं होतं। मतदान केंद्रात प्रवेशासाठी नारळाच्या पानांची कमान केली होती। त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पानाफुलांची सजावट केली होती। त्यातून पर्यावरण संवर्धनाचा आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यात आला। दरम्यान कागल तालुक्यातील बानगे इथं कुस्ती पंढरी या विषयावर मतदान केंद्र सजवण्यात आलं होतं। बानगे गावच्या अनेक मल्लांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मैदानं गाजवली आहेत। त्याचे संदर्भ देणाऱ्या चित्रांसह हे केंद्र सजवण्यात आलं होतं। तर कोल्हापुरी कापशी चामडी चप्पल या विषयावर लिंगणूरमधील मतदान केंद्र सजवण्यात आलं होतं। लिंगणूरच्या कापशी चप्पल देशभरात विकल्या जातात, त्याची माहिती देणारे फलक लावून हे केंद्र सजवण्यात आलं होतं। तर चांदी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीमध्ये चांदीची हुपरी, कलागुणांची पंढरी या विषयावर मतदान केंद्र सजवण्यात आलं होतं। चांदीपासून बनवण्यात आलेले विविध दागिने आणि वस्तूंचे आकर्षक फलक या केंद्रात लावण्यात आले होते। मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव इथंही मधाच्या उत्पादनावर आधारित माहिती देणारं केंद्र बनवण्यात आलं होतं। हे केंद्रही आकर्षणाचा विषय बनलं होतं। तसंच राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथं गवा संवर्धन या विषयावर आदर्श मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं। सरवडे इथं शिष्यवृत्ती विषयावर बनवलेल्या मतदान केंद्रानंही लक्ष वेधून घेतलं। कोल्हापूर शेजारील पाचगावमध्ये दिव्यांग सुविधा केंद्र बनवण्यात आलं होतं। या ठिकाणी दिव्यांग मतदारांचं स्वागत करण्यात आलं। टेमलाईवाडी शाळेचं मतदान केंद्र रांगोळ्या, सेल्फी पॉइंट आणि माहितीपूर्ण बॅनरनी सजवण्यात आलं होतं। शहरातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये पंचगंगा नदीची थीम साकारण्यात आली। या केंद्रावरही रांगोळी आणि बॅनर लावून सजावट करण्यात आली। तर जाधववाडी इथल्या महापालिकेच्या शाळेत कोल्हापुरी खाद्य संस्कृतीची थीम वापरण्यात आली। या केंद्रावरही रांगोळी आणि बॅनर लावण्यात आले होते। महापालिकेच्या नेहरू नगर शाळेमध्ये शहीद जवानांना आदरांजली वाहणारे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणारे फलक लावण्यात आले होते। एकूणच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध वैशिष्ट्यांवर आधारित बनवलेली मतदान केंद्र आगळी वेगळी आणि कौतुकाचा विषय बनली।